एरवी पावसाळ्यात उघडणारे कोयना धरणाचे दरवाजे यंदा उन्हाळ्यात उघडण्याची वेळ आली आहे, कारण कर्नाटक राज्यात पाणी टंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे आणि कोयना धरणाच्या 6 पैकी एका दरवाजा आता उघडला गेलाय। काल रात्री 10 वाजता त्यातून विसर्ग सुरू झालाय। कर्नाटक सरकारसोबतचा जो सामंजस्य करार आहे त्या करारानुसार कृष्णेच्या पात्रातून कर्नाटकला 2.65 टीएमसी पाणी देण्यात येतं। दरवर्षी पाणी देण्यात येतं, तर त्याच्या मोबदल्यात अलमट्टी धरणातून सोलापूर आणि सीमालगतच्या भागासाठी कर्नाटककडून पाणी घेतलं जाणार आहे। कोयनेतून विसर्ग झाला, त्यामुळे कृष्णेकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तेव्हा या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं। दुष्काळाच्या काळात कोयना नदीला चक्क पूर आल्याचं पाहायला मिळतंय। आपण सध्या उभे आहोत कोयनेतल्या कोयना नदीच्या पात्रामध्ये। कोयना नदीला कशा पद्धतीनं पूर आलेला आहे ते आपण पाहू शकतो। त्याचं कारणही तसं आहे। कोयना धरणातलं पाणी कर्नाटक राज्यातल्या दुष्काळ हटवण्यासाठी सोडलं गेलेलं आहे। प्रति सेकंद जवळपास 9005 टीएमसी इतकं पाणी या कोयना नदीच्या पात्रात सोडलं जात आहे। हे जे पाणी आहे ते पाणी आता हळूहळू कर्नाटक राज्यातल्या जी काही दुष्काळी भागातली जी गावं आहेत त्या गावातल्या लोकांना याचा फायदा व्हावा यासाठी हे पाणी सोडण्यात आलेलं आहे। एकंदरीतच सध्या आता आढावा जर घेतला तर गतवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी कोयना धरणामध्ये जवळपास 4.5 टीएमसीने पाणी जास्त असल्याचं एकंदरीत दिसतंय। या सगळ्या आढाव्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक राज्याला पाणी देण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार यातून आता 9900 क्युसेक्स इतकं पाणी विसर्ग केलं जातं। हे पाणी आता काही वेळातच वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे। त्यामुळं कोयना नदीच्या लगत असलेल्या सर्व गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन निहार सर, राहुल तपासे, एबीपी माझा, कोयना, सातारा।